आज आपण करणारे जामून, त्याच्यासाठी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. अर्धा किलो खव्यासाठी 2 कप साखर घेणार आहे, 500 ग्रॅम. 1 कप साखर आपण टाकून घेऊ. अजून 1 कप टाकायची. 2 कप साखर घेतली. 2च कप पाणी आपल्याला याच्यात टाकायचं. जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी आपल्याला टाकायचंय. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून 1 कप साखर टाकली तरी चालतं. खवा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला खवा मळून घ्यायचा. एक चमचा ह्याच्यात दूध टाकून घेऊ, म्हणजे पाक आपला एकदम शुभ्र होईल. पाक आपला आता छान झालेला आहे. याच्यावर काळं सगळं निघून जातं. पाक आपला छान झालेला आहे. आता त्यात वेलची टाकून घेऊ. त्यात वेलची अशी फोडून 2 टाकून घ्यायच्या. खवा पण आपला छान मळून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 125 ग्रॅम आपल्याला मैदा टाकायचा आहे, अर्धा किलो खव्यासाठी. हे पण छान मळून घ्यायचं याच्यामध्ये. गव्हाचं पीठ जसं मळतो आपण तसंच हे मळून घ्यायचं चांगलं. आपला पाक पण झालेलाच आहे. आता बाजूला ठेवून घेऊ. हे पाक पण आपला चिकट झालेलाच आहे. आता गॅस बंद करून घेऊ. गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे हे गरमच राहतं. तेल तापते तोपर्यंत जामून करून घेऊ. याचे असे छोटे छोटे छान तुम्हाला जसे आवडतात तसे जामून करून घ्यायचे. तेल तापलेलंच आहे, जास्त पण तेल तापवायचं नाहीये. कमीच तेलामध्ये आधी सोडून घ्यायचे जामून. एवढंच टेम्परेचर ठेवायचं तेलाचं. हळूहळू गोल फिरवून जामून तळून घ्यायचे. आता आपण यात सोडा वगैरे काही टाकलेला नाही, पण छान जामून फुललेत आपले. याचा कलर मी काळा करून घेणार आहे. या स्टेजला पण आपण जामून काढू शकतो, पण आपल्याला काळे जामून करायचे तर आपल्याला अजून थोडा वेळ ह्याला तळावं लागेल. आपले जामून छान तळून झालेत आणि कलर पण एकदम सुंदर आलेला आहे काळ्या जामूनचा. हे बघा, परफेक्ट कलर आलेला आहे. याच कलरवर काढून घ्यायचे. याच्यापेक्षा जास्त कलर करायचा नाही काळा. आपला पाक पण गरमच आहे, त्यातच सोडून घेऊ लगेच. जामून जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा पाक गरम असावा.
दुसरी बॅच आपण तळून घेऊ आणि हे जामून सगळे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. दुसरी पण बॅच आपली तळून झालेली आहे छान. सगळे जामून आपले तळून झालेले. आपले जामून सगळे झालेले आहेत, पण मी पाक कमी केलेला आहे. 2 कप साखर घेऊन 2 कप पाणी टाकलेले. तुम्ही 3 कप साखर घेऊन 3 कप पाणी टाकलं तर पाक जरा जास्त होईल.